सखोल अर्थ समजावून सांगितला. तसंच आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज आपण अध्याय 4कडे वळत आहोत. अध्याय 4 बघा खूप महत्वाचा अध्याय आहे. प्रत्येकच अध्याय भगवद्गीतेचा खूप सुंदर ज्ञान देणारा असा आहे आणि आपलं एक जीवन समृद्ध बनवण्यासाठी आपल्याला भगवद्गीता किती अचूक आहे, किती मदत करते हे आपल्याला आता समजतच असेल. आपलं सगळ्यांचं निश्चित भाग्य आहे की आपण रोज तास सव्वा तास येऊन या वर्गाला बसतो, श्रवण करतो. मीही जे माझ्यापर्यंत जे ज्ञान माझ्या शिक्षकांनी पोहोचवलेलं आहे मी ते देण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तर कर्म संन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग किंवा ज्ञान योग असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. हे दिव्य ज्ञान आजच्या अध्यायामध्ये आपल्याला समजणार आहे. तर कुठलं दिव्य ज्ञान आहे? दिव्य ज्ञान म्हणजे जे आत्मा, परमेश्वर आणि आपला परस्पर संबंध यांचा परस्पर संबंध आत्मा आणि परमेश्वर यांचा याबद्दलचं हे ज्ञान आपल्याला आजच्या अध्यायामध्ये मिळणार आहे. हे ज्ञान का विशेष महत्वाचं आहे? कारण ते आपलं शुद्धीकरण करताना आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातं. पुढची स्लाइड घेता माताजी. तर श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी आपण प्रथम प्रणाम करूया, प्रार्थना करूया आपण की आपल्याला कृष्ण भक्ती सर्वांना प्राप्त होवो म्हणून. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया आणि अध्ययन वर्गाकडे वळूया. पुढची स्लाइड घेता माताजी. आता इथे कालच्या अध्यायाची थोडीशी उजळणी आहे. कालचा अध्याय होता कर्मयोग. कर्मयोग म्हणजे आपण काय समजलं की कर्माच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. योग या शब्दाचा अर्थ आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे असा शिकलो होतो. आता अर्जुनाचे प्रश्न होते कालच्या अध्यायामध्ये की त्याग करू की कर्म करू, म्हणजे कर्म संन्यास करू की कर्मयोग करू. मग त्यावेळेला कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं होतं की कर्मयोगापेक्षा कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मग अर्जुनाचा प्रश्न होता की निष्काम कर्मयोग करू की ज्ञानयोग करू. त्यावर कृष्णांनी ज्ञान दिलं होतं की निष्काम कर्मयोग ज्ञानयोगापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. मग कर्मकांडाकडून कृष्ण अर्जुनाला कर्मयोगापर्यंत घेऊन आले. कर्मयोग म्हणजे काय? तर कृष्णांनी सांगितलं अर्जुनाला की माझ्यासाठी कर्म कर, मी सांगतो तसं कर आणि माझ्या आनंदासाठी कर. आता ह्यामुळे काय होईल अर्जुना की तू कर्मबंधनात अडकणार नाहीस. मग अर्जुनाची एक शंका होती बघा, युद्ध न करण्याचं एक त्याने कारण दिलं होतं की कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. त्यावर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं की कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाही. जर तू कर्तव्य पालन आपलं केलंस, इतरांच्या समोर आपला आदर्श ठेवलास तू, तर समाजातील सर्व लोक तुझा आदर्श मानून तुझं उदाहरण समोर ठेवून आपापली कर्तव्य पार पाडतील आणि सर्वत्रच सुख शांती आणि आनंद राहील. म्हणजे नेत्याचं अनुसरण केलं जातं सामान्य जनतेद्वारे, तर ते उदाहरण किंवा आदर्श तू सगळ्यांच्या समोर घालून दे. मग कृष्णांनी ज्ञान दिलं की सर्वात मोठा शत्रू हा कोण आहे? तर काम आहे. आणि या शत्रूचा जर का संहार करायचा असेल तर हा काम कुठे राहतो, शत्रू कुठे राहतो हे आपल्याला माहिती हवं. तर आपण काय समजून घेतलं? काम कुठे राहतो? तर इंद्रिय, मन आणि बुद्धी यामध्ये तो वास करतो. आणि सबळ बुद्धीने, सबळ बुद्धी म्हणजे कुठे? जी कृष्ण भावनेमध्ये जोडले गेलेली आहे, अशाद्वारे या सबळ बुद्धीने आपण मनाला आणि मनांच्या द्वारे इंद्रियाला नियमन करू शकतो. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. तर इथून आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आता बघा आजच्या अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत की गीतेचं जे ज्ञान आहे ना ते किती अचूक आहे आपण म्हणतो, पण आपल्याला हे गुरु शिष्य परंपरेतून प्रामाणिक गुरूंकडूनच घेतलं पाहिजे, अधिकृत गुरूंकडून घेतलं पाहिजे. त्याचं महत्व आपण जाणून घेणार आहोत. कृष्ण या आजच्या अध्यायामध्ये आपल्याला वर्णाश्रमाबद्दल पण सांगणार आहेत आणि कर्मयोगाबद्दल अजून थोडीशी माहितीही आपल्याला आजच्या अध्यायामध्ये मिळणार आहे. आता बघा, जेव्हा आपण फळाच्या आसक्तीचा त्याग करतो तेव्हा आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि शेवटी जाणून घेणार आहोत की गुरूंचं किती महत्व आहे. हे परंपरेमध्ये आपण जे ज्ञान घेतो ते गुरूंकडून घ्यायला पाहिजे, आपल्याला गुरूंचं आश्रय घ्यायला पाहिजे, तेव्हाच हे ज्ञान आपण यथार्थ रीतीने प्राप्त करू शकतो. तर आपण आजच्या अध्यायाकडे आता वळूया. माताजी पहिली स्लाइड घेता, पुढची घेता स्लाइड. आता बघा भगवद्गीतेचं इथे चित्र आहे. भगवद्गीतेला आपण म्हटलंय की मनुष्य जीवनाचं युजर मॅन्युअल किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हटलं जातं. आता एखादं उपकरण नवीन आपण घरी आणतो तेव्हा त्याबरोबर ते युजर मॅन्युअल किंवा ती पुस्तिका मिळते बघा आपल्याला की हे उपकरण कसं वापरायचं, या उपकरण वापरताना कुठली काळजी घ्यायची, कुठले काही गोष्टी करायच्या,
काही गोष्टी त्याच्यावर करायच्या नाही, ती सगळी माहिती आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेली असते. आता तसंच मानवी जीवनाबद्दल ज्ञान देणारं हे म्हणजे जे काही मानवी जीवनाच्या संबंधी आपल्याला माहिती पाहिजे आहे, ती सर्व काही माहिती आपल्याला या भगवद्गीतेमध्ये मिळते. मनुष्याचा जन्म कसा आहे, आपण कोण आहोत, ईश्वराचं आणि आपलं काय नातं आहे, या जन्माचा उद्देश काय आहे, तर जगण्याची कला, जीवन जगण्याची कला आपल्याला भगवद्गीतेमध्ये शिकवली जाते बघा. आणि किती यशस्वीपणे हा मानवाच्या जन्माचा उपयोग करून आपण घेऊ शकतो हे आपल्याला समजून घेता येतं. बघा कुत्रा मांजरं पण जगतात, पण आपण तसं जगायचंय का? नाही. आपलं भाग्य आहे की आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि आपण ह्या जन्मामध्ये भगवद्गीतेच्या संपर्कात आलो आहोत आणि त्याचं काय महत्व आहे ते आपण भगवद्गीतेच्या अध्यायाने आता समजून घेतोय. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे पहिला श्लोक आहे. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानम् अहम् अव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनु इक्ष्वाकवे अब्रवीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वानाने ते मानवजातीचे पिता मनू यांना सांगितले होते आणि मनूने ते इक्ष्वाकूला सांगितले होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की भगवद्गीतेचे हे ज्ञान कसं आहे, अविनाशी आहे किंवा अव्ययम आहे. म्हणजे काय, तर भगवद्गीतेचं ज्ञान कालातीत आहे, कालाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. आता सायन्समध्ये, शास्त्रामध्ये जे काही ज्ञान दिलं जातं ते काळानुसार आउटडेटेड होतं किंवा अपग्रेड होतं बघा. मोबाईल आहे, कॅमेरे आहेत, नवीन नवीन गाड्या आहेत, याची सारखी वेगळी वेगळी मॉडेल्स येत असतात. कारण टेक्नॉलॉजीमध्ये जशी जशी सुधारणा होते त्याप्रमाणे नवीन नवीन व्हर्जन्स ही येत राहतात. पण गीतेचं ज्ञान बघा, हे 21व्या शतकातही आज अचूक आहे आणि चिरंतन असं आहे. आता इथे कृष्ण काय सांगतायत की हे ज्ञान त्यांनी प्रथम त्यावेळेचे सूर्यदेव विवस्वानला दिलं. आता सूर्यदेव हे एक पद आहे आणि विवस्वान हे या सूर्यदेवाचं नाव आहे. विवस्वानने आपला पुत्र मनुला हे ज्ञान दिलं आणि मनुने आपला पुत्र इक्ष्वाकूला हे ज्ञान दिलं. आणि पुढे या इक्ष्वाकूच्या काळात, या राजा इक्ष्वाकूच्या काळातच प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. आता आपण याबद्दल अजून पुढे जाणून घेऊया. हा, माताजी पुढची घेता स्लाइड. हा, मी श्लोक वाचते. हरे कृष्ण. एवं परंपरा प्राप्तम इमं राज ऋषय विदु सकालेन इह महता योग नष्ट परम तप. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजश्रीने ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा या श्लोकामध्ये काय सांगितलंय की काळाच्या ओघात कुठेतरी हे ज्ञान खंडित झालं आणि आता कृष्णांनी अर्जुनाचं निमित्त करून हे ज्ञान आपल्या सर्वांच्या पर्यंत परत एकदा पोहोचवलंय. आता तुम्ही बघा की कृष्णांची ही योजना होती, अर्जुनाला त्यांनी भ्रमित केलं होतं आपल्याला माहितीये, आणि अर्जुन भ्रमित झाला, गोंधळून गेला. त्यामुळेच हे त्याने ते प्रश्न विचारले आणि मग कृष्णांनी हा भगवद्गीतेचा उपदेश केलेला आहे. त्याद्वारे हे ज्ञान आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. आता हे ज्ञान जे असतं ना ते उत्तराधिकाराने येतं. उत्तराधिकार म्हणजे काय, गुरु शिष्य परंपरेने येतं. म्हणून भगवद्गीता योग्य गुरूंकडून आपल्याला शिकायला पाहिजे. आता जसं आता आंब्याच्या झाडावरून आपण फळ उतरवताना बघा कसं काळजीपूर्वक आंबे उतरवले जातात. एखादा माणूस अगदी वरतीपर्यंत झाडावर चढतो, तो तिथले आंबे तोडतो, हाताने खालच्या फांदीवर जो माणूस उभा आहे त्याच्या हातात देतो, तो अजून खालच्या फांदीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात देतो. असं करत करत ते आंबे झाडाखाली उभा असलेला माणूस टोपली घेऊन उभा असतो त्याच्या टोपलीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे जसं फळ झाडावर होतं तसंच फळ आता ते टोपलीपर्यंत पोहोचतं आणि पुढे आपल्यापर्यंत पोहोचतं. तसंच हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे, उत्तराधिकाराने गुरु शिष्य परंपरेद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. परंपरेचं महत्व काय आहे की परंपरेनेच शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आता बघा आपण सर्वजण खूप भाग्यशाली आहोत की श्रीला प्रभुपादांकडून आपल्याला परंपरेने हे शुद्ध ज्ञान मिळतंय. ज्ञान यथार्थ रूपामध्ये जर का शिकायला हवं तर ते परंपरेतूनच आपण शिकायला पाहिजे.
आता आपण जी भगवद्गीता शिकतोय ती जशी आहे तशी, असंच नाव आहे बघा त्याचं. तर जे गुरूंनी ज्ञान दिलं ते तसंच्या तसं पुढे दिलं गेलेलं आहे. इथे कोणीच मला वाटलं म्हणून त्याच्यामध्ये भर घातली नाही. परंपरेमध्ये जे ज्ञान शिकवलं तेच ज्ञान पुढे दिलं गेलं. कोणाला वाटलं हा भाग बरोबर नाही म्हणून तो काढला गेला नाही. तर जसं मिळालं हे ज्ञान तेच ज्ञान पुढे दिलं गेलं. आता कृष्ण या ठिकाणी सांगतायत, विज्ञान असा शब्द वापरलाय बघा. तर कृष्ण इथे म्हणतात की जे ज्ञान आपल्या आयुष्यात आपण वापरू शकतो ना ते झालं विज्ञान. जर ते ज्ञान जे ज्ञान आपण आता घेतो आहोत ते जर का आपल्याला जीवनामध्ये उतरवायचं आहे, आपल्याला ते आचरणामध्ये आणायचंय, तेव्हाच ते विज्ञान होतं. तर आपल्याला भगवद्गीता जी शिकायची असेल ना तर ती कृष्णांचा भक्त होऊन शिकायला लागते बघा. अर्जुनाचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे. भक्त श्रेष्ठ अर्जुन असंच म्हणतो बघा. त्यांनी कृष्णांना जे काही त्याला प्रश्न पडले ते समजावून घेतलं, त्याला ज्या शंका आल्या त्या विचारून त्याने समजून घेतला आणि त्याद्वारे त्याच्याप्रमाणे आचरण केलं, युद्ध केलं. हे कृष्णांच्या सांगण्यावरून, उपदेशावरून तो युद्ध करायला तयार झाला बघा. तर तसंच आपण माझा ज्ञानावरती विश्वास नाहीये, मी कृष्णांना मानत नाही, या विचारांनी गीता शिकायला आपण बसलो तर हे ज्ञान यथार्थ रूपाने आपण प्राप्त करून घेऊ शकणार नाही. म्हणजे भक्त होऊनच गीतेचं श्रवण आणि पठण आपल्याला करायला लागतं. तर आपण हा लाभ घेऊ शकतो. आता नाही तर मग केवळ एखादं पुस्तक वाचल्याचं समाधान आपल्याला मिळेल. जर का आपल्या हृदयामध्ये हे ज्ञान पूर्णपणे उतरवायला हवं असेल तर आपल्याला कृष्णांना शरण जायला हवं आणि मग ह्या ज्ञानाचा निश्चित लाभ आपल्याला मिळू शकेल. आता आपण उदाहरण घेऊन भौतिकामधलं एक समजून घेऊ की एखाद्या विद्यार्थ्याला आता वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, मेडिकलचा अभ्यास करायचा आहे, तर तो कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेईल बघा. सरकारमान्य कॉलेजमध्ये तो प्रवेश घेईल. कारण सरकारमान्य कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला नाही तर अनेक प्रश्न उभे राहतात बघा की ह्या सरकार मान्य नाही त्या कॉलेजमध्ये योग्य शिक्षण दिलं जातं का, विषयाचं पूर्ण ज्ञान दिलं जातं का. आता पुढे या सगळ्याचा परिणाम त्याच्या करिअरवरती होणार आहे. उद्या त्याला नोकरीही मिळणार नाही किंवा तो पैसे कमवू शकणार नाही. तर अशा रीतीने भौतिकामध्ये जेव्हा आपण ज्ञान घेतो ना तर तेव्हा ते सरकार मान्य आहे की नाही, रेकॉग्नाइज्ड आहे की नाही ह्याची चौकशी करून मगच प्रवेश घेतो बघा. तसंच आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी कृष्णांनी 4 परंपरा स्थापित केलेल्या आहेत. याबद्दलची माहिती आता आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये मिळणार आहे. माताजी घेता पुढची स्लाइड. हा. तर या 4 परंपरेमधूनच आपल्याला ज्ञान घ्यायला सांगितलेलं आहे. बघा आजकाल कसं असतं, कोणीही भगवद्गीतेचा अनुवाद करतात. टीव्हीवरती अनेक शो चाललेले असतात, काही वक्ते बोलत असतात. आपण इथे लक्षात ठेवूया की परंपरेतून जे आलेले गुरु आहेत त्यांच्याकडूनच, हे अधिकृत गुरूंकडूनच आपल्याला ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. कारण तेच आपल्याला यथार्थ ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात आणि असंच ज्ञान आपल्यामध्ये परिवर्तन पण घडवून आणू शकतं. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला हे ज्ञान कृष्णांनी 4 परंपरेतून घेण्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तर कृष्णांनी हे ज्ञान प्रथम ब्रह्मदेव, श्री लक्ष्मी, भगवान शिव आणि 4 कुमार यांना दिलं. 4 कुमार म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना. आता जे ज्ञान कृष्णांनी ब्रह्मदेव यांना दिलं ती ब्रह्मगौडीय वैष्णव परंपरा म्हणून स्थापित झाली आणि या परंपरेतील मुख्य गुरु माधवाचार्य आहेत. हेच ज्ञान कृष्णांनी श्री लक्ष्मी यांना पण दिलं आणि या परंपरेला श्री परंपरा असं म्हणतात. रामानुजाचार्य हे या परंपरेतील मुख्य आचार्य आहेत. मग कृष्णांनी हे ज्ञान शंकरांना पण दिलं आणि रुद्र परंपरा स्थापित झाली. विष्णू स्वामी हे या परंपरेतील मुख्य गुरु आहेत. तसंच 4 कुमारांनाही कृष्णांनी हे ज्ञान दिलं आणि कुमार परंपरा स्थापन झाली, जे निंबकाचार्य या कुमार संप्रदायाचे प्रमुख आचार्य म्हटले जातात. तर आपण ह्या 4 संप्रदायापैकी कुठल्याही एका संप्रदायातून किंवा परंपरेतून ज्ञान घेऊ शकतो. आता इस्कॉन जी आपण गीता शिकतो आहोत हा आपला कुठला संप्रदाय आहे, तर ब्रह्मगौडीय वैष्णव संप्रदाय म्हटला जातो. जिथे प्रथम कृष्णांनी हे ज्ञान ब्रह्मदेवांना दिलं, ब्रह्मदेवांनी ते नारद मुनींना, नारद मुनीने व्यासदेवांना आणि त्यांनी आपल्या शिष्यांना, असं करत करत भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्यापर्यंत आलं आणि भक्ती सिद्धांत सरस्वतींनी श्रीला प्रभुपाद यांना दिलं, जे या परंपरेतील 33वे गुरु आहेत आणि त्यांच्याकडून आज आता हे आपल्यापर्यंत पोहोचत आहे. माताची पुढची स्लाइड घेता. आता अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे. अर्जुन म्हणतो कृष्णांना की तुम्ही अनेक वर्षांच्या पूर्वी ह्या भगवद्गीतेचं ज्ञान जर का सूर्यदेव विवस्वानला दिलं तर तुम्ही तर माझ्या समोर उभे आहात, आपण तर समकालीन आहोत, आपण द्वापर युगामध्ये आहोत. मग मी हे कसं मानू की तुम्ही हे गीतेचं ज्ञान विवस्वानला सांगितलं.
बघा, हा प्रश्न अर्जुनाने आपल्या सगळ्यांच्या वतीने विचारलेला आहे. कृष्णांचं जे सत स्वरूप आहे, सत म्हणजे काय, की त्यांच्यावर कालाचा प्रभाव होत नाही, हे त्याला पूर्ण मान्य आहे. पण आपल्या सर्वांच्यासाठी त्याने प्रश्न विचारलाय, की ज्याद्वारे कृष्ण स्वतः आपल्या मुखातून हे सांगतील आणि सगळ्यांना हे पटेल. म्हणून अर्जुनाने हा प्रश्न विचारलाय. तर जेव्हा आता कृष्ण अर्जुनाला सांगतात, की बघ अर्जुना, तुझे अनेक जन्म झाले, त्यामुळे तुला स्मरण नाहीये, पण मला सगळ्या माझ्या जन्मांचं स्मरण आहे. आता कृष्ण कसं आहे, त्यांचं स्वरूप आध्यात्मिक आहे त्यांना, त्यामुळे हे स्मरण आहे. तर इथे वैदिक गणित आणि भागवतमच्या 3ऱ्या स्कंदाचा आधार घेऊन आपण आता हे थोडंसं बघूया. हे श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला समजवलेलं आहे, की भगवद्गीता किती वर्षांच्या पूर्वी कृष्णांनी विवस्वानला सांगितली, भगवद्गीता पृथ्वीवर कधी आली, हे जाणून घेण्यासाठी एक चार्टचा आपण आता अभ्यास करूया. माताजी पुढची स्लाइड घेता. आता गीता किती प्राचीन आहे हे या आपल्याला चार्टद्वारे समजू शकतो. आता या चार्टमध्ये तुम्ही जर का बघितलं तर सगळ्यात खाली चार्टमध्ये 4 युगांची नावं लिहिली आहेत बघा. कलियुग आहे, द्वापर युग आहे, त्रेतायुग आहे आणि सत्ययुग आहे. या 4ही युगांना मिळून दिव्य युग असं म्हटलं जातं. कलियुगाचा कालावधी किती दाखवलाय तिथे, 4,32,000 वर्षाचा दाखवलाय. द्वापर युग हे कलियुगाच्या दुप्पट असतं कालावधीमध्ये, म्हणून 8,64,000. त्रेतायुग कलियुगाच्या तिप्पट असतं, म्हणून 12,96,000 वर्ष. आणि सतयुग हे कलियुगाच्या चौपट म्हणजे 17,28,000 वर्षांचा कालावधी असतो. आता गणितामध्ये जसं बघा, कलियुगाला एक्स मानतो ना, तसं कलियुगाला जर का आपण एक्स मानलं तर द्वापर युग त्याच्या दुप्पट आहे, म्हणून 2x, त्रेता 3x आणि सतयुग 4x झालं. आता ह्या 4ही युगांची आपण बेरीज केली म्हणजे x अधिक 2x अधिक 3x अधिक 4x म्हणजे 10x झाली. ही 4ही युग मिळून कलियुगाच्या 10 पट होतात, म्हणजे 4,32,000 हा कालावधी आपण कलियुगाचा धरला, गुणिले 10 म्हणजे 43,20,000 वर्ष होतात. आणि या 4ही युगांना म्हणून काय म्हणायचं, दिव्य युग म्हणतात. एक दिव्य युग. अशी 71 दिव्य युग जेव्हा होतात तेव्हा एक मन्वंतर म्हटलं जातं. आणि म्हणजे एक मन्वंतर किती, 71 दिव्य युगांचं झालं. असे जेव्हा 14 मन्वंतर होतात तेव्हा एक कल्प म्हटला जातो. आणि हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपले 12 तास. आणि तेवढीच मोठी त्याची रात्र, म्हणजे एक दिवस आणि एक रात्र मिळून ब्रह्मदेवाचे 2 कल्प झालेले आहेत बघा. आता समजून घ्या या चार्टवरून. आता हे आपल्याला लक्षात म्हणजे अंक लक्षात ठेवण्याचं गरज नाही. आपण हे का बघतोय, की गीता किती प्राचीन आहे हे समजण्यासाठी आपण बघतोय. आता माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे बघा आता ना, ब्रह्मदेवाचं आपल्याला इथे आयुर्मान दाखवलेलं आहे. आताचे जे ब्रह्मदेव आहेत ना, ते 100 वर्षाचे असतात आणि त्यांची आता आयुष्याची 50 वर्ष झालेली आहेत. तर इथे आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे. माताजी घेता पुढची स्लाइड. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचे आयुष दाखवलीये बघा. हरे कृष्ण माताजी. हा, आता बघा याच्यामध्ये ब्रह्मदेवाचं आयुर्मान आपण समजून घेऊया. आता ह्या कॅल्क्युलेशन वरून आपल्याला काय समजतं, की या ब्रह्मदेवाची आयु 155.522 ट्रिलियन इयर्स एवढी आहे. आता हे सर्व कॅल्क्युलेशन किंवा गणित करण्याच्या मागचा उद्देश काय आहे, आपण ब्रह्मदेवाचं आयुष्याचं समजून घेतलेलं आहे. ते कसं केलं म्हणजे त्या आपण फिगरवरती, त्या अंकावरती कसं आलो हे समजण्यासाठी आपण ते गणित केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. ब्रह्मदेवाची आयु 155.522 ट्रिलियन इयर्स. आणि ब्रह्मदेव 100 वर्षाचे असतात. आता त्यांच्या आयुष्याची 50 वर्ष उलटलेली आहेत, म्हणजे त्यांचं अर्ध आयुष्य संपलेलं आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, आता हे मनूचं जीवन आहे. असं जसं आता आपण ब्रह्मदेवांचं बघितलं तसंच मनूचं जीवन इथे आपल्याला सांगितलंय. हाही हिशोब काय इथे मांडलेला आहे, त्याप्रमाणे मनूची आयु सध्या आता 120.5331 मिलियन वर्षांची आहे बघा. आणि हेही सगळं कॅल्क्युलेशन त्याचसाठी केलेलं आहे. आता समजून घ्या इथे. आपण आता हे स्वीकार केलं की मनूच्या जन्माच्या आधी भगवद्गीतेचं ज्ञान कृष्णांनी विवस्वानला दिलं, सूर्यदेव विवस्वानला. आता या मनूचं आपण वय काय बघितलं, 120 दशलक्ष वर्षांचं आहे. तर कमीत कमी 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी कृष्णांनी हे गीतेचं ज्ञान विवस्वानला दिलेलं आहे. हा, तर हे म्हणजे या चार्ट समजून घेण्याच्या मागचा काय उद्देश आहे, तर कधी ज्ञान दिलं त्यांनी, 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी. आता माताची पुढची स्लाइड घ्या.
आता गीता पृथ्वीवरती कधी आली हे आपण समजून घेऊया. बघा आता इथे विवस्वान तर सूर्यलोकामध्ये आहे, तो काही पृथ्वीवरती नाहीये. तर विवस्वानने आपला पुत्र मनूला ज्ञान दिलं आहे आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला ज्ञान दिलं. आता या त्रेतायुगाच्या प्रारंभी तुम्ही जर का बघाल, हे कॅल्क्युलेशन त्यांनी दाखवलंय, त्रेता आणि द्वापर युग म्हणजे 5 × 4,32,000 म्हणजे 21,60,000 वर्ष झालेली आहेत. आणि कलियुगातली जी गेलेली वर्ष आहेत ती आपण जर का वजा केली तर त्या हिशोबाने 20 लाख वर्षांच्या पूर्वी ही भगवद्गीता पृथ्वीवर आलेली आहे असं आपल्याला समजतं. आता माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, आता बघा ब्रह्मदेवाचा आयुष्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. ब्रह्मदेवाचा 1 सेकंद किती आहे? 1 लाख वर्षांच्या बरोबरचा आहे. म्हणजे आता कल्पना करा, ह्या 1 लाख वर्षांमध्ये आपण कितीदा आपली शरीरं बदललेली आहेत. तर त्यामुळे आपल्याला त्यांचं स्मरणच नाहीये काही. म्हणून आता इथे अर्जुन कृष्णांना तेच विचारतोय की आपण तर समकालीन आहोत, मग भगवद्गीतेचं ज्ञान तुम्ही विवस्वानला एवढ्या आधी दिलं, हे मी कसं काय समजून घेऊ? हे समजण्यासाठी आपण आता हे कॅल्क्युलेशन बघितलेलं आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड आता. हा, इथे कृष्ण कसे दिसतात 6वा. हरे कृष्ण. अजोऽपि सन् अव्यय आत्मा भूतानाम् ईश्वरा अपि सन् प्रकृती स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही तरी, आणि मी जरी सर्व प्राणीमात्राचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा भगवंतांच्या बद्दल काही विशेष गोष्टी आता पुढच्या काही श्लोकांमध्ये आपल्याला समजतात. आता या श्लोकात कृष्ण आपल्याबद्दल काय सांगतायत की मी अजन्मा आहे. आता अजन्मा म्हणजे काय? ज्यांचा जन्मही होत नाही आणि मृत्यूही होत नाही. आता भगवंत बघा सामान्य मनुष्यासारखे जरी दिसत असले ना, तरी त्यांना आपल्या गतजन्मातील सर्व काही गोष्टींची स्मृती आहे. सामान्य मनुष्याला बघा, आपण काही तासांच्या पूर्वी काय केलं ह्याचंही स्मरण नसतं. स्मृतीवरती ताण द्यावा लागतो. आता तुमच्यापैकी कोणी मला विचारलं की मागच्या आठवड्यात यावेळी तुम्ही काय करत होता, तर मला ह्याचं उत्तर देता येणार नाही. तर माझ्या इथे कृष्ण काय म्हणतात की माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. आता कृष्ण बघा कसे काही काळांच्यासाठी अवतार घेतात, म्हणजे प्रगट घेतात, त्यांची लीला करतात, कार्य संपलं की ते गोलोकधामामध्ये परत जातात. आणि भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे की कृष्ण प्रथम वसुदेवाच्या मनात प्रगट झाले, तिथून ते देवकीच्या मनामध्ये प्रगट झाले, तिथून तिच्या हृदयामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथून ते चतुर्भुज नारायण रूपामध्ये समोर त्यांच्या प्रगट झाले. आणि मग वसुदेव आणि देवकी यांनी जेव्हा त्यांना विनंती केली बालरूपामध्ये येण्याची, तेव्हा ते तशा प्रकारे बालरूपामध्ये आले आणि मग त्यांनी गोकुळामध्ये नंद महाराजांकडे मला पोचवा असं वसुदेवांना सांगितलं. तर हे त्यांच्या आदेशानुसार झालेलं आहे. तर काही कृष्णांच्या बद्दलच्या ज्या विशेष गोष्टी आहेत ना, ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत या काही श्लोकांमध्ये. या माताजी पुढची स्लाइड. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग त्याची नेक्स्ट अरे हा, नेक्स्ट पुढच्या स्लाइड मधलं घ्या माताजी, ते अनुवाद वाचता. हा. हरे कृष्ण. जेव्हा जेव्हा आणि जेथे ते धर्मचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. पुढची स्लाइड घ्या माताजी, तो श्लोक पुढे मागे झालेला आहे. हा वाचला होता मी, आता ह्याचा अनुवाद वाचा. हरे कृष्ण. भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पूर्ण स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा जिथे धर्माची अधोगती होते आणि अधर्म पसरतो, जसं आता रावणाच्या वेळी झालं होतं, कंसाच्या वेळी झालं होतं, तसं पृथ्वीवरती अधर्म जेव्हा फार वाढतो, पाप फार वाढतं, तेव्हा या धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत प्रगट होतात किंवा अवतार घेतात. आता या चित्रामध्ये दाखवलंय बघा, आकाशवाणी होते ना, देवकी आणि वसुदेव यांचा 8वा पुत्र
कंसाला ठार मारणार तेव्हा चिडलेल्या कंसाने आपल्या बहिणीवरती तलवार उगारलेली असते. हा, तर त्यावेळेचं म्हणजे अधर्माचं उदाहरण हे आहे. आणि त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तोही मी वाचते. 9वा श्लोक आहे. माताजीने अनुवाद आधीच वाचलेला आहे. एक मिनिट. नाही, 7वा श्लोक होता तो. हा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा कधी धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा भारता मी स्वतः अवतीर्ण होतो आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे भक्तांचा उद्धार करण्याकरता, दुष्टांचा विनाश करण्याकरता, तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी स्वतः युगायुगात प्रगट होतो. आता बघा, हे दोन्ही श्लोक भगवद्गीतेचे खूप प्रसिद्ध श्लोक आहेत. तर आता कृष्ण का प्रगट होतात? बघा, पहिलं कारण त्यांनी काय सांगितलं प्रगट होण्याचं? परित्राणाय साधूना, म्हणजे भक्तांच्या उद्धारासाठी मी येतो, भक्तांच्या आनंदासाठी मी येतो. आता जे कृष्णांची अशी प्रेममयी निस्वार्थ पद्धतीने भक्तीत रममाण होऊन सेवा करत असतात, जे शुद्ध भक्त कृष्णाने सांगितलेल्या मार्गावर चालत असतात, त्यांच्या आनंदासाठी कृष्ण प्रगट होतात. दुसरं कारण कृष्ण काय सांगतात की दुष्टांचा नाश करण्यासाठी. आता भक्तांसाठी प्रगट झाले आहेत तर दुष्टांचा नाश पण ते करतात. आता खरं तर या दुष्टांच्या विनाशासाठी कृष्णांना येण्याची गरज नाहीये. ते जिथे आहेत तिथून दुष्टांचा विनाश करू शकतात. इंद्राला आदेश देऊ शकतात की खूप वर्षा घडवून आणू शकतो इंद्र आणि सगळीकडे प्रलय होऊ शकतो, किंवा सूर्यदेवाला सांगू शकतात इतका उष्मा होईल की सगळं काही संपून जाईल. पण पहिलं कारण काय आहे? भक्तांच्या आनंदासाठी ते येतात. आता प्रभू रामचंद्रांचं उदाहरण घ्या. बघा, ते त्यांचा रावणाला तर त्यांनी अंत केलाच त्याचा, पण त्या मधल्या वनवासाच्या काळामध्ये ते अनेक भक्तांना भेटले, अनेकांना सेवेची संधी दिली. जसं शबरीला भेटले, ते जटायूचा उद्धार केला आणि मग शेवटी त्यांनी रावणाचा अंतर केला. तर पहिलं कारण भगवंतांचं प्रगट होण्याचं काय आहे? दुष्टांचा विनाश हे दुसरं कारण आहे. पहिलं म्हणजे भक्तांचा आनंद. आणि धर्मसंस्थापनार्थाय म्हणजे पुनर्स्थापना करतात धर्माची. आता रावणाला मारून त्यांनी प्रभू रामचंद्रांनी बघा याला विभीषणाला राज्यावरती बसवलं, किंवा नरसिंहदेव आहेत, हिरण्यकश्यपूचा वध करून त्यांनी प्रल्हादाला राज्यावर बसवलं. हे याचं महत्व दिलेलं आहे, आपल्याला सांगितलंय. हा, माताजी पुढची स्लाइड घेता आता. हा, ह्याच्या पुढची घ्या. 9वा श्लोक. नाही, 9वा श्लोक माताजी. जन्म कर्मच मे दिव्य. याच्या पुढची स्लाइड असेल बघा. माताजी, याच्या पुढची स्लाइड बघा. 9वा श्लोक. हा 8वा श्लोक आहे ना, याच्या नेक्स्ट वाली स्लाइड आहे. बरं, मी श्लोक वाचते तोपर्यंत. हरे कृष्ण. जन्म कर्म च मे दिव्यम यो वेद एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. हरे कृष्ण माताजी. बरं, मी वाचते. हे अर्जुना, माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. आपण समजून घेऊया. हा खूप महत्वाचा श्लोक आहे. भगवद्गीतेचा अत्यंत महत्वाचा असा श्लोक हा मानला जातो. आता कृष्ण बघा, भगवद्गीता कृष्णाबद्दलचं ज्ञान जाणून घेण्याचा काय फायदा आहे हे आपल्याला एका श्लोकामध्ये सांगितलंय. तर कृष्ण काय सांगतात? त्यांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जो जाणतो ना, तो देहत्याग केल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही. नैति मामेति सो अर्जुन, म्हणजे अर्जुना त्याचा पुन्हा जन्म न घेता तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. बघा, केवळ कृष्णांना जाणून घेण्याच्या प्रयत्नांनी सुद्धा आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून निघू शकतो. कारण कृष्ण कसे आहेत? भगवंत आहेत स्वतः, कोणी सर्वसामान्य व्यक्ती नाही आहेत. आणि भौतिक जगामध्ये केलेल्या कुठल्या तरी कृतीचा एवढा दिव्य लाभ मिळतो का? अजिबात मिळत नाही. तर कृष्णांचं कसं आहे? त्या लीला करतात बघा कृष्ण.
इथे त्यांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप असं म्हटलेलं आहे. तर दिव्य स्वरूप म्हणजे नक्की काय? तर कसे ते बघा कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेवाच्या समोर प्रकट झाले, ते त्यांच्या चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले, अलंकारासहित मुकुट घालून शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं अशा रूपामध्ये प्रकट झाले. आपल्यापैकी कोणी असं जन्माला येत नाही. आणि वसुदेव आणि देवकी यांनी त्यांना बालक रूपात येण्यास मग विनंती केली, प्रार्थना केली. तर कृष्णांच्या लीला ना ह्या दोन प्रकारच्या लीला असतात बघा. काही अलौकिक लीला असतात, काही लौकिक लीला असतात. आता लौकिक लीला म्हणजे काय, की आता ते सर्वसामान्यांच्या सारखं लोणी चोरून खाणं, गोप सवंगड्यांच्या बरोबर खेळणं किंवा यशोदा मातेकडून बांधून घेणं असं करतात. आपलं आणि अज्ञानी लोक, अभक्त लोक काय म्हणतात, की हे सगळं तर आम्ही पण करू शकतो, त्यासाठी कशाला भगवंत म्हणायचं त्यांना. आम्ही तसंच खेळू शकतो, आम्ही चोरून लोणी खाऊ शकतो, मातेकडून बांधून घेऊ शकतो. पण अशा वेळेला या अभक्तांना कृष्णांच्या ज्या अलौकिक लीला असतात ना, त्याचा पूर्ण विसर पडलेला असतो. जसं आता 7व्या वर्षी त्यांनी करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलून धरला होता बघा. 7 दिवस 7 रात्र त्यांनी उतरून धरला आणि सगळं गोकुळवासियांचं रक्षण केलेलं होतं. किती लहान वयात त्यांनी अनेक असुरांचा वध केलेला आहे. यमुनेतल्या कालियाला नमवलेलं आहे. आता ह्या सगळ्याकडे हे अभक्त दुर्लक्ष करतात आणि म्हणून त्यांना ते भगवंत मानत नाहीत. तर आपण लक्षात काय ठेवायचंय, की भक्तांना आनंद देण्यासाठी कृष्ण प्रकट होतात. ते आपल्यासारखे मायाशक्तीमध्ये फसले गेले म्हणून त्यांचा जन्म होत नाही. त्यांचा अवतार ते घेतात, त्यांच्या इच्छेनुसार घेतात. भगवंत इथे काय येतात, तर आपल्या पीडा कष्ट दूर करण्यासाठी ते प्रगट होतात किंवा अवतार घेतात. त्यांची लीला कार्य संपलं की ते गोलोकधामामध्ये परत जातात. आपलं कसं असतं, मायाशक्तीच्या प्रभावामुळे कर्माची फळं भोगण्यासाठी आपल्याला वेगवेगळी शरीर मध्ये जन्म घ्यावाच लागतो. पण कृष्ण कसे आपल्या इच्छेने अवतार घेत असतात, हा फरक आहे. हा माताजी, पुढची घेता स्लाइड तुम्ही? कृष्ण ही स्लाइड आहे का माताजी? सॉरी हा माताजी, मी थोडं नाही नाही, हरकत नाही, ह्याच्या पुढची घ्या. अच्छा. आता हा मी समजावून टाकला. हं. हा, कृष्ण आणि आपल्यातले फरक, बरोबर. हा, आता कृष्ण आणि आपल्यातला फरक काय आहे बघा. कृष्णांचं स्वरूप आपण कसं म्हटलं, आध्यात्मिक आहे. आपलं स्वरूप कसं आहे, भौतिक आहे, तात्पुरतं स्वरूप आहे आपलं. कृष्णांचं शरीर आध्यात्मिक असल्यामुळे ते शाश्वत आहे, नित्य आहे. आपलं कसं आहे, आपलं भौतिक शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यामुळे बनलेलं असल्यामुळे ते अनित्य स्वरूपाचे आहे. आपण बघा काल दुसऱ्या अध्यायामध्ये चित्रामध्ये बघितलं होतं, आपल्या शरीरामध्ये 6 स्थित्यंतर होतात. बालपण आपण बघितलं, तरुणपण असतं, मग म्हातारपणाकडे मनुष्य जातो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. भौतिक शरीर आपलं इथेच सोडून आपण आत्मा आपला पुढे निघतो, दुसरं शरीर धारण करतो. पण कृष्णांचं कसं आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे बघा, कारण ते आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत. आता बघा, एक कृष्ण कसे आहेत, मायेचे अधिपती आहेत. हा, आणि आपण सर्वजण ह्या मायेच्या प्रभावाखाली असतो. त्रिगुणात्मक मायेने आपलं नियंत्रण होत असतं आणि कृष्ण या मायेचे अधिपती आहेत. कृष्ण या मायेचं नियंत्रण करत असतात. आता कृष्णांचं स्वरूप सच्चित आनंद आहे असं म्हटलं मी. तर सच्चित आनंद म्हणजे काय, सत म्हणजे काय, तर ज्याच्यावरती काळाचा प्रभाव पडत नाही. चित म्हणजे कसं, तर ज्ञानाने परिपूर्ण. आणि आनंद म्हणजे काय, आनंदाने परिपूर्ण. आणि या उलट आपलं स्वरूप असतं असत, अचित आणि निरानंद असं. आता बघा, हे कृष्णांच्या आणि आपल्यामधले खूप फरक आहेत. आणि ब्रह्मसंहितेमधला पहिला श्लोक आहे बघा, ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ही ब्रह्मदेवांनी केलेली कृष्णांची स्तुती आहे, ज्यामध्ये सच्चिदानंद म्हटलेला आहे, कृष्णांच्या स्वरूपाबद्दल सांगितलेलं आहे. आणि गोविंद पण म्हटलं जातं. समस्त कारणांचे कृष्ण कारण आहेत. आणि आपलं स्वरूप हे भौतिक असल्यामुळे कृष्णांच्या सारखं नसतं, हे आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे. माताजी, घेता पुढची स्लाइड? हा, आता हा जो श्लोक आहे ना, वीतराग भय क्रोध, मी वाचते दोन्ही, ते 10वा आणि 11वा. हा, हरे कृष्ण. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. आणि 11वा आहे, ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् मम वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हरे माताजी, कृष्ण. वाचता? हरे कृष्ण. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे माझ्या स्थित झालेले, मतपरायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य
माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुसरून असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, जो 10वा श्लोक आहे ना, वीत राग भय क्रोध, तो पहिल्यांदा समजून घेऊया आपण. आता वीत वीत म्हणजे काय, तर मुक्त होणे. कशातून मुक्त व्हायचंय? राग, भय आणि क्रोधामधून. राग म्हणजे इथे आसक्ती किंवा भौतिकाचं आकर्षण म्हणूया. अत्याधिक आसक्ती भौतिकाची असते ना, त्याला म्हटलेलं आहे इथे. आता दिवस रात्र ज्याला भौतिकाचाच विचार असतो म्हणून म्हणजे ती अत्याधिक आसक्ती झाली. आता जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर राग, भय आणि क्रोध ह्यातून मुक्ती हवी. राग, भय आणि क्रोध यांचा त्याग करून मन आपलं शुद्ध होतं आणि या अपवित्र गोष्टी आपल्याला काढण्याचा, आपल्यातून शुद्ध करण्याचा किंवा आपल्यातून काढून टाकण्याचा मार्ग काय आहे? आपल्याला हरिनाम घेतलं पाहिजे. हरिनामाचं श्रवणम, कीर्तनम, स्मरणम आपल्याला सतत केलं पाहिजे. आता कृष्णांकडे पोचायचंय म्हणजे आपलं हृदय कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे, निर्मळ पाहिजे. असे राग, भय, क्रोध अशा अनर्थांनी युक्त असलेलं जर का हृदय असेल तर आपण कृष्णांकडे जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला हरिनामाचा जप करून शुद्धता आणली पाहिजे. आता हे राग बद्दल आपण समजून घेऊया. राग म्हणजे आपण काय म्हटलं? आसक्ती. भौतिकाची अत्याधिक आसक्ती हा पाया आहे. त्यामुळे पुढे सगळ्या अपवित्र गोष्टी आता घडतात. म्हणजे भय आणि क्रोध तयार होतो. आता आपण जर का आसक्ती सोडली तर आपोआपच भय आणि क्रोध जातील. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते बघा, तेव्हा आपण अत्याधिक आसक्त म्हटलं जातो ना त्या गोष्टीवरती, तेव्हा आपल्या मनामध्ये भीती असते. आता कुठली भीती असेल की जी मला ही आवडणारी गोष्ट आहे ती कोणीतरी माझ्यापासून हिरावून नये, ही आपल्याला भीती असते. आपण आता इथे भौतिक जगामध्ये खुर्चीसाठी चाललेली राजकारण बघत असतो बघा, बातम्या ऐकतो सारखा. किंवा इथे स्वर्गामध्ये इंद्राच्या गादीसाठी होणारी आक्रमणं, युद्ध हेही आपल्याला माहितीये. तर इंद्र कसा सदैव दक्ष असतो, भयभीत असतो, कोणी स्वर्गावर हल्ला करत तर नाही ना. तसंच इथे पृथ्वीवरती ह्या राजकारणामध्ये सुरू असतं. कोणी माझं पद, कोणी माझी खुर्ची तर माझ्यापासून हिरावून घेत नाही ना, असे सतत त्यांचे विचार चालू असतात. कारण ते अत्याधिक आसक्त असतात आपल्या खुर्चीवर, आपल्या पदावरती. आणि त्यातून उत्पन्न होणार हे भय, की कोणी माझी खुर्ची माझ्यापासून काढून घेऊ नये. आता गोष्ट विचार करा, ज्या गोष्टीवर आपण आसक्त आहोत एवढे, ती गोष्ट आपल्यापासून कोणी काढून घेतं किंवा ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो पण ती आपल्याला मिळत नाही, म्हणजे मग क्रोध उत्पन्न होतो. आता समजलं का की आसक्ती हा पाया का म्हटलेला आहे, ज्याच्यामुळे हे भय आणि क्रोध उत्पन्न झालं. या भौतिक आसक्तीमुळेच आपलं मन दूषित होतं आणि आपण भौतिकामध्ये अडकतो. आता भौतिकाशी संग केल्याने 3 गुणांच्या प्रभावामध्ये आपण अडकतो. जे प्रकृतीचे 3 गुण असतात त्याच्यामध्ये आपण गुरफटत जातो. पण ह्याच्यावरचा मार्ग, ह्याच्यातून बाहेर निघण्याचा सोपा उपाय आपल्याला काय सांगितलाय? हरिनामाचं श्रवण, कीर्तन आणि स्मरण भौतिकाच्या आसक्तीपासून अलिप्त व्हायला आपल्याला सहाय्यता करतं. आता हा झाला 10वा श्लोक. आता 11व्या श्लोकाबद्दल मी तुम्हाला सांगते. 11व्या श्लोकामध्ये आपण काय बघतोय की, एक मिनिट मी त्याचा अनुवाद जरा वाचते म्हणजे मला संदर्भला. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. आता या श्लोकावरून भगवंत आणि भक्त ह्यांच्यामध्ये कशी आदान प्रदान होते ते आपल्याला समजतं. म्हणजे हा भगवंत भक्ताने केलेल्या सेवेची नोंद घेतात आणि अनुरूप असं फळ त्याला देतात बघा. म्हणजे निश्चित आदान प्रदान या दोघांमध्ये होत असते. आता जसा आपला भाव असतो त्याच भावाने किंवा त्याच प्रमाणामध्ये कृष्ण आपल्या बरोबर आदान प्रदान करत असतात. प्रत्येक भक्ताचा भाव वेगळा आहे हे समजतं बघा. यशोदा माता आहेत, हनुमान आहेत, अर्जुन आहे, वृंदावनातल्या गोपी आहेत, या सर्वांचा भाव कृष्णांबरोबर जोडण्याचा एकमेकांपासून वेगळा आहे. आता इथे भौतिक जगामधलं उदाहरण घेऊया की एखाद्या माणसाकडे बघण्याचा भाव पण वेगळा वेगळा असू शकतो. एखाद्या माणसाकडे त्याची पत्नी पती म्हणून बघत असते, त्याची मुलं त्याच्याकडे पिता म्हणून बघतात, आई वडील त्याचे पुत्र म्हणून बघतात, ऑफिसमधील लोक त्याला बॉस म्हणून बघत असतात. म्हणजे त्याप्रमाणे तो त्यांच्याकडे वाकत असतो. म्हणजे व्यक्ती तीच आहे पण प्रत्येकाबरोबर वागण्याची त्याची पद्धत आता वेगळी असते. इथे ना बघा 4 रस सांगितलेले आहेत. या 4 रसांच्या द्वारे आपण कृष्णांच्या बरोबर किंवा भगवंतांच्या बरोबर जोडले जातात भक्त. आता वात्सल्य रस आहे. वात्सल्य रस म्हणजे एक कृष्णांना आपल्या पुत्र रूपात बघून जे प्रेम करतात, जसं की आता देवकी माता आहे, वसुदेव आहे,
यशोदा माता, नंद महाराज हे वात्सल्य रसामध्ये कृष्णांच्या बरोबर जोडलेले होते. मग माधुर्य रस आहे. माधुर्य रस म्हणजे प्रेमभावनेत कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं. जसं की सर्व गोपी जोडलेल्या होत्या. मग साख्य रस आहे. साख्य रसामध्ये मित्रत्वाच्या रसाने जोडलं जातं. अर्जुन जोडला गेलेला आहे. गोप सवंगडी आहेत. हे सर्व साख्य रसामध्ये जोडले गेलेले आहेत. मग दास्य रस आहे. सेवक म्हणून जो भगवंतांची सेवा करतो त्या रसामध्ये तो जोडला जातो. जसं हनुमानाचं उदाहरण आहे. प्रभू रामचंद्रांचे सेवक म्हणून ते ओळखले जातात. आता इथे कसं आहे, आपल्याकडे चॉईस असतो. महत्वाचं काय आहे की प्रत्येक आत्म्याकडे हा चॉईस आहे की त्याला कृष्णाकडे जायचं आहे की नाही आणि किती प्रमाणामध्ये जायचे. कृष्ण कधी कोणाला फोर्सफुली आपल्याकडे बोलवत नाही, कारण हे नातं कसं आहे, हे फोर्सफुली टिकत नाही, म्हणजे जोडलं जात नाही हे नातं. आपल्या इच्छेने आपण कृष्णांकडे जायला पाहिजे. दुसरं महत्वाचं काय आहे की प्रत्येक आत्म्याबरोबर कृष्ण आदान प्रदान करतात, पण भेदभाव करत नाहीत. म्हणजे कृष्णांची इच्छा आहे म्हणून एखाद्याला जास्त दिलं कृष्णांनी, एखाद्याला कमी दिलं असं नाही. जीवात्म्याची जेवढी श्रद्धा आहे त्या त्या प्रमाणात कृष्ण त्याला प्रदान करतात. म्हणजे आता एखाद्याला भौतिकामध्ये रमायचं असेल तर कृष्ण त्याच्या इच्छेच्या आड येत नाहीत. उलट एखादा भक्त त्यांची मनोभावी सेवा करत असेल तर तसंच अनुकूल फळ त्याला देतात कृष्ण. म्हणजे आपल्याला ठरवायचंय की आपल्याला कृष्ण हवे आहेत की नाही आणि किती प्रमाणात हवेत. आता भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येक जण जर का कृष्णांवरती अवलंबून असतोच आणि तेवढी त्याची श्रद्धा असेल, जेवढं त्याचं समर्पण असेल, तसाच परस्पर भाव कृष्ण त्याला परत करतात. हे इथे महत्वाचं आहे. आता इथे आधीच्या स्लाइडमध्ये जर का तुम्ही बघितलं ना, त्या चित्रामध्ये बघा गायींचं चित्र होतं. हा, इथे बघा ते वासरू कृष्णांच्या चरणी बसलेला आहे. आपल्याला माहितीये की गायींना किती स्नेह करत असत. कृष्णांचं नावच आहे गोविंद, गायींना आनंद देणारे. कृष्णांना गायींच्या बरोबर राहायला, त्या वासरांना आनंद द्यायला खूप आवडत असे. तृणचर अनुगम असंच कृष्णांना म्हणतात. म्हणजे जे तृण खातात ना, तृण म्हणजे गवत वगैरे खातात, त्या गायी, त्यांच्या मागे मागे कृष्ण चालत असत. प्रथम आता तिथे वृंदावनमध्ये प्रथम गायी आणि वासरांना ते यमुनेचं पाणी पिऊ द्यायचे, मग ते प्यायचे. आता नंद महाराजांच्या 9 लाख गायी होतात, त्यांचा सांभाळ ते करायचे, त्यांना चरायला घेऊन जात असत. आणि गायी अनवाणी चालतात, त्यांना आता ते छोटे छोटे दगड बोचतील त्यांच्या पायाला, म्हणून कृष्ण स्वतःही पायामध्ये काही न घालता मागे मागे चालत असत. यशोदा माताने त्यांना घालायला चपला दिल्या होत्या पण त्यांनी त्या घातल्या नाहीत. तर असे गायींच्या बद्दल एवढं त्यांना प्रेम होतं. आणि कसे अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत कृष्ण, पण गायीच्या मागे चालत असत. ते गोविंद असंच म्हणतात ना त्यांना. आणि धामाचं नाव पण काय, गोलोक धाम असं. यावरून आपल्याला समजतं की किती नितांत प्रेम कृष्ण गायींवर करत असत. आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा कृष्णांच्या चरणांची सेवा करताना बलराम दाखवलेले आहेत. पुढच्या चित्रामध्ये बलरामाची सेवा करताना कृष्ण दाखवलेत. म्हणजे काय, तर ज्या भावामध्ये, ज्या प्रमाणामध्ये आपण कृष्णांना शरण जाणार, तोच भाव त्याच प्रमाणामध्ये कृष्ण आपल्याला भेटणार आहेत. ये यथा माम प्रपद्यन्ते. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, हा इकडे काय सांगितलेलं आहे की आपण जर जाणून घेतलं की आसक्ती आणि भय आणि क्रोध ह्यातून आपण मुक्त झालं तर आपण कृष्णांच्या बद्दलचं ज्ञान आता घेऊ शकतो. आता ज्या भक्तीच्या भावनेने आपण कृष्णांच्या बरोबर जोडले जाऊ, तोच परस्पर भाव पण आपल्याला कृष्ण परत करतात. आता कृष्णांच्या भक्तांना कृष्णधामाची प्राप्ती होते, पण भौतिक जगातून त्यांची मुक्ती होते, तेव्हा आपण कृष्णधामामध्ये पोचतो. आता काही मनुष्य कसे असतात, ज्यांना भौतिक जगामध्येच रमण्यामध्ये आनंद असतो, त्यांना जगामधल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो, भौतिक सुख उपभोगायची असतात, तर ते सकाम कर्मी झाले. असे व्यक्ती काय करतात, देवदेवतांची उपासना करतात. या व्यक्तींच्या मनामध्ये असंख्य इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्याच्या हेतूने ते देवी देवतांची उपासना करतात, व्रतवैकल्य करतात आणि देवी देवता त्यांच्या इच्छाही पूर्ण करतात. आता उदाहरणार्थ समजून घेऊया की आता एखाद्या मुलाला शाळेतून घरी येण्यासाठी आईने काही पैसे दिलेत आणि आई त्याला सांगते की तू आता येत असताना बसने घरी ये. आता मुलगा त्यातले काही पैसे एका दुकानामध्ये जातो आणि तिथून काहीतरी टॉफी वगैरे असं खाण्यासाठी तो वापरतो. आता हा जो दुकानदार असतो तो त्या मुलाला त्या टॉफी वगैरे देऊन मोकळा होतो. तो काही त्याला सांगतो का तुझे दात किडतील किंवा तुझे दात दुखतील? तो करत नाही. त्याच्या मालाचा खप होतो आहे, त्याला पैसे मिळतात, त्यामुळे दुकानदार आपलं सामान त्याला देऊन हे गोळ्या वगैरे देऊन मोकळा होतो.
तसंच देवी देवता काय करतात, आलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, पण परम कल्याण करू शकत नाही. आपल्यासाठी श्रेयस्कर आहे हे फक्त कृष्ण आपल्यासाठी करू शकतात. देवी देवतांची उपासना पूर्ण केल्याने म्हणजे त्यांचं व्रत वैकल्य केलं किंवा त्यांची उपासना केली तर मनुष्य भौतिकामध्ये अधिक अडकू लागतो, वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रामध्येच फसून राहतो. आणि कृष्णांनी आपल्याला काय सांगितलंय, भौतिक जगाचं वर्णन कृष्ण कसं करतात, दुःखालयम अशाश्वतम. हे भौतिक जग असं आहे की इथे पावलोपावली दुःखच आहेत. म्हणून कृष्ण आपल्याला काय सांगतात की तुम्ही या भौतिक जगातून बाहेर निघा, नित्य शाश्वत आनंदमयी अशा माझ्या कृष्णधामामध्ये या. बघा आपलं कसं आहे, कृष्णांच्या बरोबरचं एक नातं आहे, ज्या नात्याचा ना आपल्याला पूर्ण विसर पडलेला आहे. आणि कृष्णांचा विसर पडल्याने आपण मायेच्या प्रभावाखाली आलेलो आहे. आता जे गुरु असतात ना ते आपल्याला या नात्याची आठवण करून देतात, आपल्याला ज्या नात्याचं विस्मरण झालेलं आहे ते नात्याची आठवण करून देतात आणि आपल्या जीवनाची दिशा आता कृष्णाकडे जाण्यासाठी मार्ग आपल्याला दाखवतात. तर हे आपण इथे लक्षात घेऊया. हा माताजी घेता पुढची स्लाइड. हा, चातुर्वर्णम कितवा हा श्लोक, 13वा आहे का? हा. चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि आणि ते तू जाणले पाहिजे की जरीही मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरी मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता इथे ना आई महत्वाचा श्लोक आहे. प्रकृतीचे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आपण याबद्दल आता अधिक शिकणार आहोत, पण आता मी तुम्हाला इथे या श्लोकापुरतं जे समजावून सांगते ते तुम्ही ऐकू शकता लक्ष देऊन. प्रत्येक माणसामध्ये ना हे सर्व गुण जरी असले, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, तरी एक गुण मात्र अधिक प्रबळ असतो. आता जो गुण प्रबळ आहे ना त्या गुणातली कर्म तो माणूस सहजपणे करू शकतो. आता सत्वगुणामध्ये कोण असतो म्हटलेलं आहे, तर ब्राह्मण सत्वगुणामध्ये असतो, रजोगुणामध्ये क्षत्रिय असतो, रजोगुण आणि तमोगुण यांचं मिश्रण म्हणजे वैश्य असतो आणि तमोगुणामध्ये शूद्र असतो. आता या गुणांच्या आधारावरती कृष्णांनी एक रचना केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कृष्ण कसे आहेत, रचयिता आहे आणि पालनकर्ता पण आहेत या सृष्टीचे. आता या भौतिक जगाचं कार्य सुरळीत चालू राहावं म्हणून या गुणांच्या आधारावरती हे 4 विभाग केलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे. सत्वगुणी व्यक्ती कुठली कामं अगदी सहजगत्या करू शकतो, तर तो अध्ययन करू शकतो, ज्ञान घेऊ शकतो आणि इतरांना देऊ शकतो. इतरांना ज्ञान शिकवण्याची कला त्याच्यामध्ये असते, बुद्धिमान असतो तो, ब्रह्मज्ञान घेण्याची प्राप्त करण्याची क्षमता असते. इतरांना हे ज्ञान देऊन त्यांना भगवंतांच्या कडे प्रवृत्त करायला, त्या मार्गावरती चालायला तो प्रवृत्त करतो. हा झाला सत्वगुण. मग आता रजोगुण मध्ये क्षत्रिय असतो बघा. कुठलंही कार्य रजोगुणातलं तो सहजपणे करू शकतो. रजोगुणातलं काय सहजपणे करण्याचं कार्य, तर संरक्षणाचं कार्य. धार्मिक मार्गावरती आता हे जे व्यक्ती चालतात, जे ब्राह्मण म्हटलं आपण, त्यांना काही अधार्मिक लोक, प्रवृत्तीचे लोक त्रास देतात बघा, मग त्यांच्यापासून रक्षण करायचं हे काम क्षत्रिय करतो. क्षत्रिय नसतील तर बघा सर्वत्र अधर्म पसरेल. रजोगुण म्हणजे काय, क्रियाशीलता. कुठेही अत्याचार होत असेल क्षत्रिय तिथे जाणार, देशाचं रक्षण करणार, शस्त्र उचलणार. तर आजच्या दृष्टीने तुम्ही जर का बघितलं तर जे आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये जे लोक असतात ना त्या लोकांना आपण क्षत्रिय म्हणू शकतो. आता वैश्यामध्ये काय आहे, मिश्रण आहे रजोगुणाचं आणि तमोगुणाचं. वैश्याची कार्य कुठली आहे, तर कृषी आहे, गौरक्षा आहे आणि वाणिज्य म्हटलं जातं. आता अन्नधान्य वैश्य उगवतात, गायींचं रक्षण करतात. म्हणजे आपल्याला मनुष्याचं जे शरीर आहे ना, ज्या शरीराने आता आपण हे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची आपल्याला क्षमता मिळालेली आहे, या शरीराचं अन्नधान्य, दूध इत्यादी देऊन पोषण करण्याचं महत्वाचं कार्य वैश्याकडे आहे. आता शूद्र बघा, शूद्र कसा आहे, तमोगुणात आहे. आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्याकडे सेवक म्हणून तो कार्य करतो. आता बघा सगळ्यांनाच सगळी कार्य करणं काही जमत नाही. आता या शूद्राकडे कसं ब्राह्मणासारखी बुद्धी नसते, त्याला बुद्धी त्याची कमी असते, किंवा क्षत्रियासारखी लढाऊ वृत्ती पण त्याच्याकडे नसते, किंवा वैश्य जसे व्यापार करणं ज्या वैश्यांना जमतं
तसं ह्याला जमत नाही शूद्राला. पण तो या तिघांकडे राहून सेवकाचं कार्य मात्र चांगलं करू शकतो. आता ही जी विभागणी आहे ना, ही गुणांवरती आधारित आहे बरं का. मानवी समाजामध्ये झालेली विभागणी आहे. प्राणी पशु पक्ष्यांमध्ये ही केली जात नाही. आता या गुणांच्या द्वारे आपली कर्म ठरतात. त्या त्या गुणाच्या प्रभावामुळे किंवा प्राबल्यामुळे ती कर्म अगदी सहजगत्या तो मनुष्य करू शकतो. आणि या चारही वर्णांना कृष्णांची प्राप्ती होऊ शकते त्या त्या वर्णात राहूनच. म्हणजे ब्राह्मणाने सत्वगुणातल्या ब्राह्मणाला ब्राह्मणाचंच कर्तव्य पार पाडायचं आहे, तो कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. शूद्र आहे तमोगुणात आहे, तो सेवक बनून इतरांची सेवा करूनच कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. त्याला आपला म्हणजे गुण बदलण्याची गरज नाहीये. जे कार्य त्याला सांगितलंय तेच करायचं आहे. तर महत्वाचं काय आहे, जसा शरीरातला प्रत्येक अवयव महत्वाचा आहे शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी, तसंच ही जे 4 विभाग आहेत हे लोक जेव्हा आपली आपली निर्धारित कर्म करतात तेव्हा समाजही सुरळीत चालू शकतो आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो. तर ही जी 4 गुणांची विभागणी आहे की नाही, ही कशावरती आधारित आहे, तर गुण आणि कर्म ह्यावरती आधारित आहे. ही जन्मावरती आधारित नाहीये. म्हणजे आता एखादा मनुष्य ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला असेल पण त्याचा गुण जर का सत्वगुण नसेल, तमोगुणातला तो मुलगा असेल किंवा व्यक्ती असेल तर तो शूद्रच मानला जावा. किंवा शूद्र कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती जर का सत्वगुणी असेल तर त्याला शूद्र न समजता त्याला ब्राह्मण समजलं पाहिजे. हे इथलं महत्व सांगितलेलं आहे. पुढची घेता स्लाइड माताजी. हा 14वा. हरे कृष्ण. नमां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फला स्पृहा इति मां य अभिजानाति कर्मभिः न स बध्यते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही. तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दल जेही सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आधीच्या ज्या श्लोकामध्ये मी तुम्हाला सांगितलं ही जी विभागणी आहे ती गुण आणि कर्म यानुसार ठरते. आणि ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाहीये. सर्व हे एकसारखेच आहेत. 4ही वर्ण महत्वाचे, शरीराचे जसे सर्व अवयव महत्वाचे आहेत तसेच आहेत. आता इथे कृष्णांनी आपल्याबद्दल एक माहिती देताना सांगितलंय की कृष्णांवरती कर्मफळांचा प्रभाव पडत नाही. म्हणजे ते कर्माने बद्ध होत नाहीत. आपलं तसं नाहीये बघा. आपण जसं कर्म करू त्यानुसार आपल्याला पुढचं शरीर मिळणार आहे. आता इथे चित्रामध्ये तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला कृष्ण सुदाम्याची चरण सेवा करताना दिसतायत. आपल्याला ही गोष्ट माहितीये सगळ्यांना की सुदामा द्वारकेमध्ये भेटायला आले होते कृष्णांना. अतिशय आनंद झाला होता. धावत गेले होते त्यांना मिठी मारायला सुदाम्याला. तर बघा ते हे ब्राह्मण बनून सुदाम्याची सेवा करतायत. दुसऱ्या चित्रात जर का तुम्ही बघितलं तर इथे युद्धाचा प्रसंग आहे. कृष्णाने प्रतिज्ञा केली होती की युद्धामध्ये अस्त्रशस्त्र उचलणार नाही. पण जेव्हा अर्जुन आणि भीष्म यांच्यामध्ये युद्ध होत होतं तेव्हा कृष्णांना वाटलं की भीष्माकडून अर्जुनाला मृत्यू होईल. म्हणून त्यांनी रथाचं ते तुटलेलं चाक घेऊन कृष्ण भीष्माच्या दिशेने गेले होते. तर अर्जुनाने कृष्णांना पाय पकडून आठवण करून दिलं, अडवलं त्यांना की ते प्रतिज्ञेने बद्ध आहेत. रथांग पाणी हे नाव आहे बघा कृष्णांचं, ते ह्यासाठी आहे. आता तिसऱ्या चित्रामध्ये बलरामांच्या बरोबर गोकुळामध्ये नंद महाराजांच्या गायींचा सांभाळ करत असत, चरायला घेऊन जात असत. तर इथे त्यांनी वैश्य ह्याचं काम केलेलं आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये अर्जुनाच्या रथाचे सारथी बनलेले दाखवलेत. पार्थ सारथी आहे. शूद्राचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळी कर्म करताना कृष्ण इथे दिसतात आपल्याला, पण ते कर्माने बद्ध होत नाहीत. आता कृष्ण कसं आहे, दुसऱ्याच्या आनंदासाठी हे काम करतात. त्यांना कर्मफळाची अपेक्षा नसते. जेव्हा हीच गोष्ट आपणही पाळतो ना तेव्हा आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. आपल्याला लक्षात काय ठेवायला पाहिजे की कर्म आपण जेही करू, जे पण करू ते कृष्णांच्या आनंदासाठी आपल्याला करायचंय आणि कर्माचं फळही कृष्णांना अर्पण करायचंय. त्याने आपण कर्मबंधनामध्ये अडकत नाही. जेव्हा आपण आपल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने काही कर्म करतो ती आपल्याला कर्मबंधनामध्ये अडकवतात आणि कर्मबंधनात अडकलं की आपल्याला पुढचं शरीर धारण करावं लागतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. 17वा. हरे कृष्ण. कर्मणो यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. हरे कृष्ण माताजी.
कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. बघा आता इथे काय सांगितलंय, कृष्ण म्हणतायत की कर्माची गुंतागुंत समजणे अत्यंत कठीण आहे. आता कर्म म्हणजे काय, की अशी क्रिया ज्याने आपल्याला दुसरं भौतिक शरीर मिळतं. यासाठी माणसाने कर्म आणि त्याचं मिळणारं फळ ह्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. आता इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कर्म सांगितलेलं आहे बघा. आता लक्षात काय आपल्याला घ्यायचंय, जे शास्त्रांनी निषिद्ध कर्म आहेत, उदाहरण ज्याला विकर्म म्हणतात, म्हणजे चोरी करणे, हत्या करणे, हे जर का कर्म मनुष्याने केलं, वाईट कर्म केलं, तर त्याचं वाईट फळ आपल्याला मिळणार आहे. चांगली कर्म केली, सत्कार्य केली, तर चांगलं त्याचं फळ मिळणार आहे. पण ह्याचं ज्ञान प्रथम आपण घेतलं पाहिजे, जे अधिकृत व्यक्तींकडून आपल्याला घेतलं पाहिजे. कर्म, अकर्म, विकर्म ह्याचं ज्ञान अधिकृत व्यक्तींकडून जाणून घेण्याचं महत्व काय आहे, तर ते तसं ज्ञान आपण योग्य प्रकारे घेतलं नसेल तर आपण अधिकाधिक भौतिकामध्ये गुंतत जाऊ. त्यासाठी हे महत्व आपल्याला सांगितलंय. कर्माचं रहस्य अधिकृत व्यक्तींकडूनच जाणून घ्यावं, नाहीतर बुद्धिमान व्यक्ती पण गोंधळून जातो. आता इथे सांगताना आपल्याला समजावून सांगताना इथे स्लाइडचा आधार घेतलेला आहे. गरुड पुराणातल्या काही गोष्टींचा आधार घेऊन ही स्लाइड बनवलेली आहे. आता एखादा मनुष्य बघा रोज अनियंत्रित मांसाहार करत असेल, तर पुढे कदाचित त्याला वाघाचं शरीर मिळू शकेल. म्हणजे ज्या ठिकाणी त्याला आता अनियंत्रित मांसाहार करता येईल. आता मनुष्याचं शरीर खरं तर बघा मांसाहारासाठी योग्य नाहीये. पण जर का त्याला आता हिंस्र प्राण्याचं शरीर मिळालं, जिथे तो आनंदाने हा मांसाहार करू शकेल, कोणी त्याला थांबवणार पण नाही. किंवा एखादी स्त्री असेल आता जिला कमी कपडे घालायला आवडत असतील, तर कदाचित पुढे तिला वृक्षाचा जन्म मिळू शकतो. किंवा एखाद्याला खूप झोपायला आवडत असेल, तर जिथे तो झोपेचा आता पुरेपूर आनंद त्याला घेता येईल असं अस्वलाचं शरीर मिळू शकतं. आता एखाद्याला काहीतरी दुर्गंधीयुक्त शिळं अन्न असं काहीतरी खाण्याची जर का आवड असेल, तर त्याला डुकराचं शरीर पण मिळू शकतं. या गरुड पुराणाच्या माहितीवर तयार केलेल्या स्लाइड्स आहेत. आता बघा कर्म आणि विकर्म म्हणजे चांगली कर्म आणि शास्त्राद्वारे जी निषिद्ध कर्म आहे त्या दोन्हीची प्रतिक्रिया मिळते. चांगल्या कर्माची चांगली मिळेल, वाईट कर्माची वाईट मिळेल. पण अकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे भक्तीमध्ये केलेलं कर्म ज्याची प्रतिक्रिया मिळत नाही. म्हणजे आपण कर्माच्या फळाने बद्ध होत नाही. चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया म्हणजे पुण्य कर्म झालं, ते फळ भोगण्यासाठी स्वर्ग लोकामध्ये जातील. काही लोक बघा पुण्य त्यांचं क्षीण झालं, स्वर्ग लोकामध्ये आनंद उपभोगतील, पण पुण्य क्षीण झालं की परत पृथ्वी लोकावर पाठवलं जाणार. वाईट कर्माच्या प्रतिक्रियेचं फळ म्हणजे काय, की प्राण्याच्या शरीरात पण जन्म घेऊ शकेल एखादा व्यक्ती. आणि अकर्म म्हणजे आपण काय म्हटलं, की कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म आणि कर्माचं फळ पण आपण इथे कृष्णांना अर्पण केलेलं आहे. आता हे केल्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही. म्हणजे कर्म तेच आहे, फक्त करण्याची पद्धत आपण बदलली. जे करतो आहोत आता आपण तेच करायचंय, पण ते कर्म आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलं, कृष्णांना अर्पण केलं, त्यामुळे आपण कर्मबंधनातून मुक्त झालो. पुढची स्लाइड घेता माताजी. आता इथे बघा 3 चार्ट मध्ये दाखवलेलं आहे, वाचता माताजी. हो, हरे कृष्ण. विकर्मी वेदांचे पालन करत नाही, खालच्या प्रजातीमध्ये पतन होण्याचा धोका. साधू संतांना हे अमान्य आहे. मानव जीवनाच्या मूळ उद्देशाचा पराभव होतो. कर्मी वेदांचे पालन करतात, धार्मिक स्वर्ग प्राप्त करतात, देवांचे शरीर, अखेरीस मृत्यू लोकाकडे परत. अकर्मी कृष्णाच्या भक्ती सेवेच्या व्यासपीठावर आले आहेत. फलदायी क्रिया म्हणजे पुनर्जन्म हे जाणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे 3 प्रकारची आपल्याला माणसं सांगितलेली आहेत, जे कर्म करतात, अकर्म करतात आणि विकर्म करतात. आता तिसरं चित्र शेवटच्या चित्रामध्ये बघा, जिथे नारद मुनींचं चित्र दाखवलंय, हे अकर्माचं उदाहरण आहे. अकर्म म्हणजे आपण काय समजून घेतलं, भक्तीमध्ये केलेलं कर्म ज्याने आपली कर्मबंधनातून मुक्ती होते, मनुष्याची पुनर्जन्मातून सुटका होते आणि कृष्णधामाची प्राप्ती होते. नारद मुनी दाखवलेत बघा. नारद मुनी कसे होते, नारायण नारायण म्हणत भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला यांचा प्रचार करत असत सगळीकडे. ते अकर्मी म्हटलेले आहेत. कित्येकांना त्यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे बघा. आता जे कर्मी आहेत, म्हणजे जे चांगलं कर्म करतात, सत्कार्य करतात, त्यांना पुण्यप्राप्ती होते. काय काय कर्म करतात ते, वेदांचं पालन करतात, दानधर्म करतात, गोरगरिबांची सेवा करतात. मग चांगल्या कर्माची फळ प्राप्ती म्हणून त्यांना स्वर्गलोक किंवा उच्च ग्रहांची प्राप्ती होऊ शकते. आता अशी कर्म म्हणजे जी चांगली कर्म असतात, ती जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. स्वर्गलोक ची प्राप्ती ही कशी आहे, तात्पुरती व्यवस्था आहे. पुण्याचा संचय क्षीण झाला की परत पृथ्वी लोकावरती यावं लागतं.
आता विकर्म म्हणजे काय? जे वेदांचं पालन करत नाही, शास्त्राने सांगितलेल्या मार्गावर चालत नाही, चोरी करतात, हत्या करतात, त्यांचं पतन होतं. पतन म्हणजे त्यांना प्राणांच्या शरीरामध्ये जन्म मिळतो. आता विकर्मामुळे आपण अधिकच कर्मबंधनामध्ये अडकतो आणि कृष्णांपासून खूप दूर जातो आणि प्राण्यांच्या शरीरात आपण कसं म्हटलं, कृष्णांच्या बद्दल आपल्याला पूर्ण विस्मरण असतं. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, 34वा श्लोक आहे, वाचते मी. हा, हरे कृष्ण. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानम ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, या श्लोकामध्ये आपल्याला गुरूंचं महत्व सांगतायत. कृष्ण सांगतायत की तुम्ही गुरूंकडे जा आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अत्यंत विनम्रतेने ज्ञान घ्या, जिज्ञासा ठेवा, कुतूहल ठेवा, सेवा करा गुरूंची आणि ज्ञान जाणून घ्या. गुरूंनी सत्य जाणलेलं आहे म्हणून ते तुम्हाला ज्ञान देऊ शकतात. आता योग्य, प्रमाणित आणि परंपरेतून आलेल्या गुरूंकडे जाण्याचं महत्व आहे. बघा, आता या भौतिक जगामध्ये घेतलेलं कुठलंही जे ज्ञान असतं ना, ते आपल्या मृत्यूबरोबर संपतं. म्हणजे एखादा व्यक्ती जर का कुठल्या विषयामध्ये अगदी पारंगत असेल, डॉक्टरेट त्याने घेतली असेल, पण मृत्यूच्या बरोबर हे ज्ञान संपणार आहे. पण कृष्ण भावनेचं हे जे ज्ञान आहे ना, ते कसं आहे, शाश्वत आहे, आपल्याबरोबर सदैव राहणार आहे. मग हे ज्ञान आपण घ्यायचं कुठे? कुठली कॉलेज किंवा शाळा किंवा युनिव्हर्सिटीमध्ये दिलं जातं का? तर नाही. यासाठी प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा आश्रय आपल्याला घ्यावा लागतो. हे गुरूंचं महत्व आहे. आता कृष्ण स्वतः भगवंत आहेत, पण ते सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले होते, पण त्यांनी आपल्या आचरणातून हे गुरूंचं महत्व आपल्याला शिकवलंय. प्रभू रामचंद्र आहेत, तेही वशिष्ठ ऋषींकडे गेले होते, गुरुकुलामध्ये राहिले होते. तर या श्लोकाद्वारे आपल्याला कृष्ण काय सांगतात की विनम्रतेने आपण गुरूंकडून ज्ञान संपादन केलं पाहिजे. त्यांनी सत्य जाणलेलं आहे, अशा प्रमाणित गुरूंकडे तुम्ही जा, असं कृष्ण सांगतात. आणि सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न पडतात. ते प्रश्न आपण गुरूंना विचारले पाहिजेत विनम्रतेपूर्वक. मला हे जाणून घ्यायचंय, हे ज्ञान तुम्ही मला देऊ शकता का? असं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. आता बघा, आपण भगवद्गीतेचं सर्व ज्ञान घेतोय कारण आपल्याला पण आत्मज्ञान प्राप्त करून भक्तीमध्ये प्रगती करायची आहे. मग हे आत्मज्ञान प्राप्त कसं करता येईल हे सांगणारा हा श्लोक आहे. आता कृष्णांची कृपा प्राप्त केल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही आणि कृष्णांची कृपा तेव्हाच होते जेव्हा आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करतो. आता इथे कृष्ण आपल्याला सांगतात की गुरूंकडूनच हे ज्ञान आपण प्राप्त करू शकतो, म्हणजे गुरूंचा आश्रय आपल्याला घ्यावाच लागणार. इथे लक्षात घेऊया, कृष्णांची कृपा आपल्याला त्यांच्या शुद्ध भक्तांच्या द्वारे प्राप्त होऊ शकते. त्यासाठी आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार आपल्याला पूर्ण शरणागतीने केला पाहिजे. मिथ्या अहंकार न ठेवता सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. प्रथम गुरूंना प्रसन्न करणे हे आपलं ध्येय असायला पाहिजे. यानेच आपली आध्यात्मिक प्रगती होते. नम्रता हवी शिष्यामध्ये, सेवाभाव हवा आणि आध्यात्मिक गुरूंनी घेतलेली जी परीक्षा असते त्याच्यामध्ये यशस्वीपणे आपल्याला पास व्हायला पाहिजे, प्रगती केली पाहिजे. शिष्याची आता ही जी प्रामाणिक इच्छा असते बघा, ज्ञान प्राप्त करण्याची, त्याची जी तळमळ असते, ते गुरु अगदी लगेच ओळखतात आणि शिष्याला ज्ञान प्रदान करून त्याला कृतार्थ करतात. आध्यात्मिक गुरु हे कसे शिष्याच्या प्रती अतिशय दयाळू असतात आणि शिष्य कसा आहे आपल्या गुरूंच्या प्रती त्यांची सेवा करायला, ज्ञान घ्यायला नम्रपणे एकदम सदैव तत्पर असतो. अशी ह्या दोघांमध्ये एक सुंदर आदान प्रदान सारखी होत असते, जशी आपण आता अर्जुन आणि कृष्ण या दोघांमध्ये होताना बघतोय. तर आता आत्मसाक्षात्काराचा जो हा मार्ग आहे ना, तो काही सोपा नाहीये, पण परंपरेतून आलेले हे गुरु आहेत, ते भगवंतांचा जो संदेश आहे ना, तो आपल्यापर्यंत यथार्थ रूपाने पोचवू शकतात. आणि आपण जर का विचार केला की मी माझ्या तर्काने किंवा स्वतः मी ग्रंथ वाचून ज्ञान प्राप्त करेन आणि आध्यात्मिक प्रगती माझी करून घेईन, तर हे आपल्याला शक्य होत नाही. गुरूंना शरण जाणं हा एकमेव मार्ग आहे, असं आपल्याला कृष्णांनी या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे. आता पुढची स्लाइड घेता माताजी.
तर इथे आपला आजचा अध्याय संपलेला आहे. काय बरं शिकलो आपण या अध्यायामध्ये? तर कृष्णांनी 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान सूर्यदेव विवस्वानला दिलं आणि जवळजवळ 20 लाख वर्षांच्या पूर्वी भगवद्गीता पृथ्वीवर आली. मग 4 संप्रदायांबद्दल कृष्णांनी सांगितलं. कुठले संप्रदाय आहेत हे? ब्रह्म, वैष्णव, गौडीय संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय यांच्यापैकी कुठल्याही एका संप्रदायापासून आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतो. मग कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले आणि आपल्यातले फरक सांगितले. जसं की कृष्णांचं शरीर कसं आहे? आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, शाश्वत आहे. आपलं कसं आहे? भौतिक शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि नश्वर शरीर आहे. आपलं शरीर आणि आत्मा वेगळे आहेत. कृष्ण कसे आहेत? प्रगट होतात, अवतार घेतात. त्यांची कार्य लीला संपली की ते गोलोकधामामध्ये परत जातात. पण आपण तसं नाहीये. आपलं जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण बांधलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहोत. त्यामुळे चांगल्या आणि वाईट कर्माच्या प्रतिक्रियेची फळं आपण भोगण्यासाठी परत जन्म घेतो. मग वर्णाश्रम विभागणीबद्दल कृष्णांनी सांगितलं, जी जन्म आणि गुण आणि कर्म यावर विभागलेली असते ही जन्माप्रमाणे नाहीये ही विभागणी. नंतर कर्माबद्दल आपण माहिती घेतली. कर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे काय? हे का आणि ह्याचं महत्व का आपण शिकलो हेही जाणून घेतलं. आणि सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये आपण गुरूंचं महत्व कृष्णांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला विनम्रतेने सेवा करून त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, जिज्ञासा ठेवली पाहिजे आणि गुरूंची सेवा करत सत्य जाणून घेतलं पाहिजे असं कृष्णांनी आपल्याला सांगितलं. तर इथे आता आपला अध्याय समाप्त होतोय. हरे कृष्ण सर्वांना. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.